नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर माझ्याकडे खूप 4-5 किलो असे घरामध्ये हरभरे होते, पण एवढे हरभरे तरी ठेवून काय करणार आहे आपण हरभऱ्याचं। तर मग मी असं ठरवलं की आपण ते हरभरे आहे तर त्याची आपण डाळच तयार करू घरी। तर मग मी त्यांना पाण्यामध्ये टाकलं, एक रात्र म्हणजे रात्री पाण्यामध्ये टाकलं आणि सकाळी ते हरभरे काढून घेतले। काढल्याच्या नंतर मग मी त्यांना म्हणजे थोडंसं आपलं खायचं तेल असतं ना, ते तेल लावलं आणि मग त्यांना अजून थोडंसं चादरमध्ये थोडं पॅक करून ठेवलं। म्हणजे त्याचं काय असतं ना मैत्रिणींनो, त्याचं जे सालपटं असतं ना हरभऱ्याचे, ते म्हणजे असे इझिली निघून जातात आणि आपल्याला म्हणजे आपण ते हरभरे जात्यावरती दळतो तर ते निघून जातात। म्हणजे डाळ चांगली आपली वाली जशी प्लेन डाळ असते हरभऱ्याची, चणा डाळ, तशीच डाळ आपली तयार होते। आणि आता बघा बरेच कोणाकडे म्हणजे जातं वगैरे नसतं, पण मी ठरवलं होतं की जात्यावरती आमच्या बाजूला एका ताईकडे जातं आहे, ते जात्यावर आणून सण घरी आपण डाळ तयार करू। आणि बघा ऊन किती आहे आमच्याकडे, खूप असं ऊन होतं आणि हे तरी पण 4-4:30चं ऊन होतं। तर किती ऊन आहे, या उन्हामध्ये आपल्याला कसं काम करायचं, कसं नाही, काही करत नाही आपण। तर बाहेर तर लोक कामाला जातात ना, आपण घरी असून सुद्धा किती ऊन लागतात आपल्याला। आणि उन्हाळा चालू झाल्याच्यानंतर असंच असतं। मग मी चहा म्हणजे आणि बघा मुलं कशी बॅट बॉल खेळत आहे खालती, एवढ्या उन्हामध्ये सुद्धा मुलं बॅट बॉल खेळत आहे। केवढं ऊन आहे, ह्या उन्हामध्ये बाहेर निघायला सुद्धा इच्छा नाही होत, तरीसुद्धा मुलांना कसं बरं वाटतं बॅट बॉल खेळायला। मग मी चहा ठेवलेली होती माझी गार करायला, मग मी ती गार होऊन गेली माझी चहा। त्याच्यानंतर मग मी चहा आधी पिऊन घेतली, शांतपणे उभं राहूनच पिऊन घेतली आणि मग केले भांडे आणि कपडे। थोडे भांडे पडलेले होते आणि कपडे होते माझे, ते घासून घेतले मग मी। आणि मग काय करणार आहे, दिवसभर एवढं ऊन असतं इथं की इथं म्हणजे काम करायचं म्हटलं की वरतून एवढं ऊन लागतं की ते भांडे आणि कपडे धुवायला पण इच्छा नाही होत। त्याच्यानंतर मग झाली संध्याकाळ, मग संध्याकाळ झाली म्हणजे स्वयंपाकाचं खूप टेन्शन असतं। मग मी त्यामुळे मी केलं म्हणजे खिचडी बनवली, त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून। तर बघा तुम्हाला माझी खिचडी कशी वाटली, तर त्याच्यामुळे तुम्हाला जर खिचडी आवडली असेल तर मला खिचडीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। तर सगळ्यांना श्री स्वामी।